नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, आज सकाळ सकाळचा व्हिडिओ चालू केलेला आहे. तर थोडासा मिस्टरांना डबा वगैरे बनवून दिला आणि नंतर मग अमृता लागली होती देवपूजा करायला. आणि आज संकष्टी आहे बरं का. तर संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या दोघींचा पण आज उपवास आहे, दोघींची पण संकष्टी असते. तर अमृता बोलली की तू कर राहिलेला स्वयंपाक आणि मी देवपूजा करते. तर मग मी काय केलं, व्हिडिओ काढायला चालू केला. अमृता लागली अशी फुलं वगैरे तोडायला. तर आज भरपूर अशी फुलं पण सापडलेले आहेत, बघू शकताय. रोज एवढी काही सापडत नाहीत, कारण इथं अवतीभोवती झाडं खूप असल्यामुळे नाही, त्या झाडावरती रोग आहे आणि मग तो फुलावरनी पडला की फुलं लागतच नाहीत. तर आता भरपूर अशी फुलं लागायला लागलेत. तर अमृताने अशी पूर्ण फुलं वगैरे तोडून घेतली. आता ती करणार आहे देवपूजा. ते मिस्टर इथं आवरून उभा राहिलेत. आणि थोडी इकडं घराच्या समोर इकडं पांढरी फुलं पण लागतात, ती फुलं पण तिनं तोडून घेतलेले बघू शकता. इकडं अशी थोडी थोडी झेंडूची, थोडी पुन्हा जास्वंदाची, ही पांढरा मोगरा, अशी भरपूर अशी फुलं सापडलेत. आणि आपल्या मंदिरावर जर फुलं छानपैकी असली ना, देवारा कसा मस्त वाटतो. आणि त्यातल्या त्यात जर लाल फुलं असली ना, तर देवारा खूपच छान दिसत असतोय. आणि खरं म्हणजे फुलांचा वासानं देवांना पण छान वाटतं आणि खरं म्हणजे त्यातल्या त्यात आपणाला पण छान वाटत असतं. आपण जर इकडं तिकडं मंदिराच्या अवतीभोवती जर फिरत असलो, जर आपली नजर देवावर पडली, तर आपणाला कसं प्रसन्न वाटत असतं. देवा वगैरे बघून करून छान वाटत असते. असं वाटतं की खरंच देव आपल्या घरात साक्षात म्हणजे आहेत आपल्या मंदिरात, असं आपणाला जाणवत असते. आणि त्यात त्यात काय, अमृत आमची जास्त करून तीच देवपूजा करत असते, कारण मी सकाळी स्वयंपाक बनवत असते ना, त्यामुळे तिच्याकडं देवपूजा वगैरे असते. तर लहानपणापासून आपल्या मुलांना पण देवपूजा वगैरे करण्याची सवय पाहिजेत, नाहीतर मग नंतर त्यांना तशी आवड ही होत नाही, लागत नाही. त्यामुळे लहानपणापासून त्यांना देवपूजा वगैरे करायची आवड पाहिजे. अमृत आमची लहानपणापासूनच देवपूजा वगैरे करते आणि तिनं उपवास पण केलेत संकष्टी वगैरे. तर आता आमचं म्हणजे भगर वगैरे बनवायची राहिलेली आहे आमची. बाकी कोणाचा उपवास नसतो, त्यांना जेवण बनावं लागतं. आणि इथं आमच्या बागेमध्ये की नाही, थोड्या मिरच्या, वांगे वगैरे मी लावलेले आहेत. तर असे तर आता थोडी थोडी मिरच्या वगैरे वांगे लागायला लागलेत, कारण मध्यंतरी जरा काय लागत नव्हती, आता लागायला लागल्यात. आपणाला काही जास्त अपेक्षा नसते, आपल्याला तेवढे 4-5 जरी वांगे लागली तर बाद झालं. आमच्या घरात 5 माणसं आहेत, 2 मुलं, 1 मुलगी आणि मिस्टर आणि मी. तर 5 माणसं आहेत, तर 5 माणसापुरती तेवढी वांगी लागतातच. आणि इकडं पण बघू शकता, हे चाफा आहे ना, कनेरी आहे. कनेरीला तर भरपूर असे फुलं आलेले आहेत. आणि इथं मंगल कलश पण आपला छानपैकी आलेला आहे. आणि मध्यंतरी मी काय केलं, तर फुलं वगैरे ठेवली होती ना, तर त्याचा असा छानपैकी धूप बनवून घेतला आहे. कारण आपल्या चुलीमध्ये इस्तो वगैरे जर असला थोडासा घेऊन जर त्यामध्ये ते धूप ठेवला ना, तर छान वास सोडतो. आणि यामध्ये मी काय घातलं आहे, कापूर घातला आहे, पुन्हा चंदन पावडर, पुन्हा भरपूर असं काय काय बरंच काय काय हवन सामग्री घातली, पुन्हा लवंग घातलेले असं. आणि फुलांचे ते पाकळ्या असतात ना, त्याचा भुगा करून तो पण टाकलेला आहे. भरपूर असं टाकलेलं आहे. आणि असं आपण जर पेटवलं ना, तर त्याचा वास असा घरात छानपैकी सुटतो. आपल्याला अगरबत्ती लावायची पण गरज पडत नाही. आणि इथं आता आवळाची पानं पण आमच्या आता मोठे मोठे व्हायला लागलेत. तर म्हटलं चला आता वड्या पण करायच्या जरा, आणि थोडी निवार झाली म्हणजे आपलं छान होत्यात वड्या. आणि दारात बघा आमचं असं हिरवंगार आहे मस्त, बघितलं ना असं छान वाटत असतं. आपल्या अवतीभोवती जर झाडं वगैरे असली आणि परिसर हिरवागार जर असला ना, तर आपणाला खूप छान वाटत असतं. आणि जरी आपण जास्त आता गरम व्हायला बाहेर जर गेलो, तर झाडाच्या सावलीत थांबलो तर आपणाला किती छान वाटत असतं. जसं काय की आपण आईच्या कुशीत गेल्यासारखं आपणाला वाटत असते. तर चला, झाडे पाहिजेतच आपल्या दारात. तर बघा, आज आहे संकष्टी. तर म्हटलं चला आज खिचडी वगैरे बनवलेली शेअर करू आपण साध्या सोप्या पद्धतीनं. आणि काल भाजी मार्केटमधून भाजी आणली होती, पण ती वर काढलीच नाही, तशीच ठेवली होती.
तर म्हटलं आज धुवून वगैरे स्वच्छ करावी आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावी, कारण प्रत्येक गोष्ट काय आपण शेअर करतच असतो छोटी मोठी. तर असं भरपूर अशी मी आता बाजारात भेंडी पण अशी खूप मागल्या बरं का आता. पण आणखी मी 1 किलो भेंडी आणलेली, अशी सगळी भाजी आणलेली बघू शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे मला जास्त कांदा जास्त लागतो आणि मस्त असे कांदे पण आणले आणि बाजारात असे भारी कांदे यायला लागले मस्तच. तर कांदा, लसूण, टमाटर, मिरची ही आपल्याला रोज जेवणामध्ये लागतंच, त्यामुळे तिला पाहिजेच आपल्याला. तर 2 किलो कांदे आणलेत बघू शकता असे छानपैकी. पुन्हा मिरची आणलेले. आता ही भाजी वाटण्याचा उद्देश म्हणजे मला खिचडी बनवण्यासाठी मिरची पाहिजे होती आणि मिरची एकदम तळालाच होती. पहिल्यांदाच मी मिरची घेतलेली होती, त्यामुळे म्हटलं आता चला सगळी भाजी होतो आणि आता धुवून पण ठेवायची आपल्याला, कारण आपल्याला अशी भाजी वापरायचीच नाही, कारण बाजारामध्ये मच्छर, ढास वगैरे किडे भरपूर अशा असतात. त्यामुळे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या भाज्या धुवायच्या आणि नंतर धुवायच्या, म्हणजे आपल्याला गडबडीत पटकन घेऊन भाजी बनवता येते. तर एवढ्याशे कांदे आणले आणि लसूण काय मी जास्त आणलं नाही, कारण लसूण जास्त दिवस राहत नाही, लगेच खराब होऊन जातोय. वांगी आणले, ते पण ताजी वांगी आहेत बरं का. तर ही भरलेली वांगी बनवायची आहे मस्तपैकी, तर मी ही रेसिपी शेअर करीन. गवारी जर निवडायची म्हटली तर बराच वेळ जातोय. आता गवारी पण निवडायची आहे छानपैकी. एकदम ताजी भेंडी आहे बरं का, आणि छोटे छोटे. अमृताला भेंडी आवडते, मग ती म्हणली चल मग मी घेऊ, तर म्हटलं घे. त्यासाठी आता ही भेंडी पण घेतलेली आहे. तर चला आपण आता पहिले ही धुवून घ्यायचं आहे, नंतर पहिलं मी थोडी खिचडी बनवून घेते आणि नंतर धुवून मग व्यवस्थित ठेवते. तर आता मी 2 बटाटे पण घालणार आहे एवढे, आणि मस्तपैकी आपल्याला भगर बनवायचे. असाच व्हिडिओ बघत राहा. आता चहा पण बनवायचा आहे आपल्याला. चहाचं प्रमाण आता उन्हाळ्याचं कमी केलं आहे, पण उन्हाळा जरी असला तरी आपल्याला चहा प्यायची म्हणजे हे होते की चहा आपल्याला प्यावं असं वाटत असते, त्यामुळे एकदा दोनदा प्यायचं. मी तर आता बघा मला उन्हाळा लागले त्यामुळे चहा बंद केला आहे. तर उन्हाळा लागलं ना त्याच्यावर काय उपचार म्हणजे औषध वगैरे असते काय, नक्कीच कमेंट करून सांगा कोणाला काय माहिती असली तर. तर बघा आता मी इथं लागलेले खिचडी बनवायला, म्हणजे भगर. आमच्याकडे इकडे महाराष्ट्रात भगरच म्हणतात. कोण कोण खिचडी म्हणतं, कोण कोण भगर येतं. माझ्यातच तोंडात येईल तसं मी बोलत असते. तर इथं चहा पण ठेवलेला आहे, म्हटलं आज उपवास आहे जरा चहा घ्यावा. आणि आता चहाचं प्रमाण पण कमीच केलेलं आहे, पण आज म्हटलं चला उपवास आहे थोडा आणि घ्यायचा. तर 2च घोट घेतलेला आहे मी, काही जास्त चहा घेतलेला नाही. आणि आता इथं मिरची वगैरे कापून घेते आणि बटाटे पण 2 घालणार आहे, कारण निवळ जर आपण असं भगर बनवायला गेलो ना तर ते छान लागत नाही. मिरची अशी भरपूर घालून मस्त केली ना छान लागते. तर इथं बाजारातनं मी भरपूर अशा मिरच्या वगैरे काल आणल्यात, तर आम्हाला त्याचा म्हणजे ठेचा बनवायचा आहे. तर म्हटलं चला आता भगर वगैरे बनवून घेऊ आणि नंतर मग ठेचा बनवू. आणि इथं मस्त काय करायचं, बटाटा आपला बारीक चिरायचा आहे आणि मिरची तेल टाकायचं, मिरची टाकायची आणि मिरची पहिली छानपैकी अशी भाजून घ्यायची, लगेच बटाटा टाकायचा नाही. मग त्यामध्ये बटाटा पण चांगला भाजून घ्यायचा, नंतर शेंगदाणा कूट, नमक टाकायचं आणि थोडंसं झाकायचं, म्हणजे बटाटा आपला कसा शिजतो थोडा थोडा. नंतर आपण त्यात शाबू जे भिजलेला असतो ना तो टाकून हलवायचा आहे. तर बाजारातून मी अशा भाज्या पण आणल्यात, लसूण, मिरची, भेंडी, गवारी, वांगी, टमाटर, कांदा, हे सगळ्या भाज्या मी घेऊन आलेले होते. तर काल आणलं होतं, पण काल काय मी ते काढलेलं नाहीत. मी आज सगळ्या वर काढून, कारण मला मिरचीची गरज होती त्यामुळे मी सगळ्या भाज्या वतल्या आणि बाकीच्या भाज्या मग सगळ्या धुवून वगैरे घेतलेल्या आहेत, कारण भाज्या धुतल्याशिवाय आपणाला त्या वापरायच्याच नाहीत. कारण आपल्या शरीराची आपणालाच काळजी घ्यायची आहे, चांगलं व्यवस्थित धुवून करूनच खाल्लेलं पाहिजे. कारण आजकाल जास्त पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं कीटकनाशकाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर आता भगर आपणाला अशी छानपैकी करून घेऊन आता खायचे आहे. तर आमचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक पण नक्कीच करत जावं बरं का. एका लाईकनं आम्हाला पण व्हिडिओ टाकायला जरा बरं वाटते, की हुरूप येतो आहे की चला आपण कोणतरी आपलं व्हिडिओ बघतात, मग आपण व्हिडिओ तर रोजच्या रोज टाकले पाहिजे असं वाटत असतं मनाला. आणि इथं आमचं ज्योतिबा मंदिर आहे घराजवळच, तर तिकडं देवाला पण गेलो होतो. देवाला मस्त असं सजवलेलं होतं मंदिर वगैरे, कारण आता ज्योतिबाची यात्रा असते ना,
तर आता यात्रा झाल्यानंतर आपल्या गावावर जी छोटी मोठी मंदिरं असतात ना, त्याचे पण सगळं पूजन वगैरे छोटी मोठी यात्रा करून घेत असतात. तर इथं अमृता आणि आम्ही दोघीच देवाला गेलतो, नारळ वगैरे वाढवला. आणि आमचा प्रत्येक टायमाला नारळ नासच असतो बरं का. वैभव लक्ष्मीचा केला त्याला पण नारळ नासूनच गेला. आणि आता ज्योतिबाच्या मंदिराला गेल्यावर नारळ उडाला तर तिथं पण नसला. मग आम्ही तो तिथंच ठेवला आणि पाया वगैरे पडलो. नंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मठात गेलो, कारण तिथं जवळ स्वामी समर्थांचं मठ आहे. तर तिथं पण गेलो, पाया वगैरे पडून आलो छानपैकी. तर ज्योतिबा बघा आमचा कुळस्वामी आहे. तर आता यात्रा पण झाली, आता 2-4 दिवस झालं. तर आम्हाला काय जायचं झालं नाही, कारण गर्दीत जाणं म्हणजे दर्शन बरोबर होतच नाही. असं आधीमध्ये गेलेलंच परवडतंय. तर इथं आम्ही बघा कापूर वगैरे जाळला, पण अगरबत्ती लावली, नारळ वाढवला, पण नारळ नासका निघाला, त्यामुळे नारळ तिथंच ठेवलेला आहे. आणि इथं बाहेर नारळ वाढवण्याची ही केलेलं आहे, म्हणजे जागा केलेलं आहे त्यांनी साईडला. आणि भरपूर लोक अशी सारखी ये जा चालू होती. आणि आज मंदिर पण उघडंच असते बरं का दिवसभर, कारण दिवसभर असं लोक येत असतात, म्हणजे भक्त लोक. आता इथून पुढं आम्ही लगेच गेलो स्वामींच्या मंदिरात. तर स्वामींच्या मंदिरात पण असं पाया वगैरे पडलो, असं छान वाटलं असं मंदिरात गेल्यानंतर, मठात गेल्यानंतर. तर इथं गुरुवारी आरती वगैरे असते, सगळं छानपैकी सगळी लोक इथं जमा होत असतात. तर चला बघा, एवढाच छोटासा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तर चला, बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.